गेल्या 8 दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे. साताऱ्यातील वाई, महाबळेश्वर, पाचगणी तसेच मान, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसानं हाहाकार माजवलेला आहे. आपण सध्या फलटण तालुक्यातील सस्तेवाडी रस्त्यावरील ज्या पूल आहेत या पुलावरती आपण सध्या आहोत. या ठिकाणी जी नदी वाहते त्या नदीचं नाव बाणगंगा आहे. ही बाणगंगा नदीला मोठ्या प्रमाणावरती या पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे एकूण 16 गावांचा जो संपर्क आहे तो या पुरामुळे तुटलेला आपल्याला समजत आहे. तसेच एकूणच पाहायला गेलं तर या संपूर्ण पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतीचे तसेच जनजीवन देखील मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच पाहायला गेलं तर 116 कुटुंब आहेत. तर या 116 कुटुंबाचं स्थलांतरण देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण या पावसाच्या पार्श्वभूमीवरती सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेत नदीकाठच्या जे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देखील यावेळी देण्यात आलेला आहे, अशी माहिती आहे ती एकूणच आपल्याला मिळालेली आहे. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, फलटण, सातारा.